तर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। शेती क्षेत्राला बूस्ट देण्यासाठी कृषी क्षेत्रातील निधीची तरतूद वाढ होण्याची शक्यता सुद्धा या निमित्ताने वर्तवली जाते। त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांवर फोकस करणारा राहील असं बोललं जातंय। पण या सगळ्यात तेलबिया पिकांसाठी विशेष तरतूद केली जाईल असं दिसतंय। प्रामुख्याने खुल्या बाजारातील तेलबियाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी ही तरतूद केली जाईल असा दावा केला जातोय। परंतु केंद्र सरकारने तेलबिया खरेदीच्या भानगडीत पडू नये, त्याऐवजी खुल्या बाजारात हमीभावाच्या खाली दर आल्यास तेलबिया उत्पादकांसाठी भावांतर योजना देशभरात राबवावी, तसंच तेलबियाच्या मूल्यवर्धन साखळीसाठी भरीव निधीची तरतूद करून खाद्यतेल आयातीला लगाम घालावा अशी मागणी जाणकार आणि शेतकरी करतायत। त्याचं कारण काय, तर केंद्र सरकार तेलबियाची खरेदी करून त्याची पुन्हा बाजारात म्हणजेच खुल्या बाजारात विक्री करतं, कारण सरकारकडे खरेदी केलेल्या तेलबिया पिकांवर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था नाहीये। मग अशा वेळी खुल्या बाजारातील तेलबियांचे दर दबावात येतात, त्याचा थेट फटका तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसतो। त्यामुळे दर कमी झाल्यास खरेदीऐवजी दर फरक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा केला तर शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल आणि त्यातून शेतकरी तेलबिया पिकांसाठी पुढाकारही घेतील असं जाणकार सांगतायत।